नमस्कार मित्रांनो, DMAR अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली ती बघा. पदाचं नाव होतं डॉक्युमेंट लिस्ट कॅटलॉगर म्हणजेच ग्रंथपाल या पदासाठी जाहिरात आली ती मित्रांनो. तर आता नवीन अपडेट आलेले बघा. एलिजिबल कॅन्डिडेट आणि नॉन एलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो. पात्र आणि अपात्र कॅन्डिडेटची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की किती कॅन्डिडेट पात्र ठरले आहेत आणि किती कॅन्डिडेट अपात्र ठरले आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता मित्रांनो, मेडिकल एज्युकेशन रिसर्च मुंबई DMAR अंतर्गत जाहिरात आली ती मित्रांनो. पदाचं नाव बघू शकता तुम्ही, डॉक्युमेंट लिस्ट कॅटलॉगर. खाली अपडेट बघू शकता, आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट ऑफ एलिजिबल अँड नॉट एलिजिबल कॅन्डिडेट. तर बघू शकता मित्रांनो, एकच PDF मध्ये जे एलिजिबल झालेले आणि जे एलिजिबल झालेले नाही आहे अशा दोन्ही कॅन्डिडेटची एकच PDF मध्ये नाव आहे मित्रांनो. तर तुम्ही चेक करू शकता. खाली काय अपडेट बघू शकता मित्रांनो, बघा. सिरियल नंबर दिलेले, मेरिट नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, जेंडर, अप्लाय कॅटेगरी आणि तुमचं इथं मार्क ऑप्टेन बघू शकता. मी मार्क ऑप्टेन बघू शकता. स्टेटस बघू शकता तुम्ही, म्हणजे तुम्ही एलिजिबल का झाले नाही आणि जे एलिजिबल झालेले आहेत तर का झालेले ते इथं दिलेले मित्रांनो. आणि समोर बघू बघू शकता रिमार्क. तर खाली बघा मित्रांनो, आता काही कॅन्डिडेटला नॉट एलिजिबल झालेले आहेत. तर कारण काय मित्रांनो, शैक्षणिक अर्हता म्हणजे ज्यांचं बिलीप झालेले, एमलिप झालेले अशा कॅन्डिडेटला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. कारण की फक्त ज्यांचं 10वी 12वी पास आहे आणि ग्रंथालयाचं सर्टिफिकेट आणि डिप्लोमा आहे अशाच कॅन्डिडेटला घेण्यात आलेलं आहे मित्रांनो. बघा, एलिजिबल झालेले आहे. तर तुम्ही यादीमध्ये तुमचं नाव चेक करू शकता आहे की नाही. तर बघा मित्रांनो, एलिजिबल कॅन्डिडेट किती झालेले 12, नॉट एलिजिबल झालेले बघू शकता 69 आहे. आणि ॲबसेंट किती होते बघा, 16 कॅन्डिडेट ॲबसेंट होते मित्रांनो. जे एलिजिबल झालेले त्यांना मनापासून खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.